या जगात एक विचित्र प्रवृत्ती आहे. एखाद्याचं कार्य कितीही उत्तम असो, कर्तृत्व कितीही महान असो, तरी लोक फक्त विरोध करण्यासाठी विरोध करतात. कारण काय, तो आमच्यापेक्षा लहान असून तो पुढे कसं काय गेला, तो इतक्या लवकर यशस्वी कसा काय झाला, लोक त्याचं नाव घ्यायला लागल्यात, माझं का घेत नाहीत, त्याचं आम्ही का ऐकावं. पण सत्य काय आहे माहितीये का, ज्या अर्थी त्यानं प्रगती केलेली आहे त्याचा अर्थ तो काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं करत आहे. त्याच्यातनं चांगुलपणा स्वीकारला तर शिकायला खूप काही आहे. इफ यू एक्सेप्ट गुड इन अदर्स, तर तुम्हाला प्रेरणा मिळेल, मोटिवेशन मिळेल. परंतु आपण त्याला मोठं मानायला नकार देतोय, कारण आपला अहंकार सांगतोय मीच मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठं कोण होणं उपयोगाचं नाही. तर द्वेष, मत्सर, तिरस्कार, जळफळाट ही दुसऱ्याची नाही तर स्वतःच्याच आयुष्याची राख करत असतोय. मत्सर तुम्हाला मागे खेचत असतोय, तर दुसऱ्याच्या यशातनं प्रेरणा घेणं तुम्हाला पुढे ढकलत असते. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याला मान खाली घालून कधीच आपण वर जात नाही. खरं यश हवं असेल तर शिका, स्वीकार करा, प्रेरणा घ्या, कारण दुसऱ्याचं यश हे तुमच्यासाठीही मार्गदर्शक ठरू शकते. मत्सरानं स्वतःला जाळू नका, प्रेरणेनं स्वतःला घडवा, तेव्हाच जग तुमच्याही कर्तृत्वाला सलाम करेल.